हॅलो मैत्रिणींनो, मी अमृता आणि क्रोशे कट्टामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण हा चौकोन कसा विणायचा तो आपण आज शिकणार आहोत. हे आहे आपली लोकर आणि हे आहे आपलं 4 mm चं हुक. तर आपण पहिल्यांदा स्लिप नॉट करून घेऊ. हे बघा, हे झालं आपलं स्लिप नॉट. त्यात 4 चेन विणून घेऊ. 1 2 3 4. हे बघा, या पहिल्या साखळीत स्लिप स्टिच करू. हे बघा, आपला एक गोल राऊंड तयार झालेला आहे. आता आपण 3 चेन करून घेऊ. 1 2 3. त्याच गॅपमध्ये आपण 2 खांब विणू. एक 2. टोटल झाले आपले 3 खांब. 1 2 3. पुन्हा 2 साखळ्या करू. 1 2. आता परत 3 खांब विणू. आता 2 चेन, परत 3 खांब याच गॅपमध्ये. परत 2 चेन, परत 3 खांब. बघा, 1 2 3. 3 स्पेस झाला. आता हे 3 आहेत ना, 3 साखळ्या. त्यात पहिल्या साखळीत आपण 1 2 चेन करू आणि पहिल्या साखळीत स्लिप स्टिच करू. हे बघा, हा चौकोनचा आकार तयार झालेला आहे आपला. आता पुन्हा 3 चेन. 1 2 3.
आता ह्या 2 खांबावर आपल्याला परत खांब घालायचे आहेत. हे बघा, 2 म्हणजे टोटल 3 खांब झाले ते बघा. आता परत ह्या गॅपमध्ये 2 खांब, हे बघा एक झाला, हा 2 खांब, 2 साखळ्या आणि परत त्याच स्पेसमध्ये 2 खांब. एक, आणि हे 2. पुन्हा या 3 वर आपण एक एक खांब करूया. हे बघा, हा एक, सॉरी, हे बघा, हा 2, हा 3. पुन्हा हा गॅप येतोय इथं, 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब, हा एक, हा 2, ह्या 2 साखळ्या, तर पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 खांब. दोन. आता पुन्हा या तिन्हीवर एक एक खांब, पुन्हा या स्पेसमध्ये 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. हा असा राऊंड आपण कंप्लीट करूया. राऊंडच्या शेवटी आपण आता आलेलो आहोत. आता ह्या पहिल्या चेनमध्ये आपण हे स्टिच करून घेऊ. बघा, असा आपण चौकोन तयार झालेला आहे. पहिल्यांदा आपले इथे 3 खांब होते. आता 1 2 3 4 5 6 7 हे गॅप सोडून 1 2 3 4 हे 4 गॅप सोडून आपल्याला इथे प्रत्येकी 7 खांब झालेले आहेत. इथे 7, इथे 7, इथे 7, इथे 7. आता आपण परत ह्या 7 खांबावर परत 7 खांब करायचे. हा स्पेस आला की 2 साखळ्या, 2 खांब. चा आकार इतका मोठा घेतला आहे बघा. हे तुमच्या आवडीने तुम्ही लहान मोठी करू शकता. याचा वापर आपण ब्लँकेट करण्यासाठी किंवा छोटे छोटे बॅग्स करण्यासाठी, देवघरासाठी आसन म्हणून याचा वापर आपण करू शकतो. तर या चॅनेलवरती नवीन असलात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. काही शंका असल्यास कमेंट करून विचारू शकता मला. थँक्यू फॉर वॉचिंग.